नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। जसं आता आपला नवरात्री जवळ येते आहे, तर आपण काही जणांना घट बसवतात। तर घट बसवण्यासाठी जे सामान लागतं किंवा साहित्य लागतं ते सर्व या दादाकडे आपलं अवेलेबल आहे। तर आपल्याला कुठे यायचं ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर नेहमीसारखंच हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळेल। चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव सागर, दिगंबरा आर्ट आपल्या शॉपचं नाव आहे, दुकानाचं नाव। आणि सर्वात पहिले मी आभार मानतो प्रणयचे की ज्यांनी आपला गणपतीचा आणि गौरीचा व्हिडिओ आपला दिगंबरा आर्टचा ऑलरेडी त्यांनी ब्लॉग टाकलेला आहे। त्याच्याबद्दल मी प्रणयचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे। आणि आता आमचं हे चालू आहे, नवरात्रीचा आपला उत्सव चालू झालेला आहे। तर नवरात्रीच्या उत्सवासाठी जे आपल्याला जे लागणार आहे हे सगळं सामान आपल्याकडे इथे अवेलेबल आहे। जे नवरात्रीसाठी जे लागतात, जे आपल्याला घट लागतात, ते काळे घट आहेत, लाल घट आहेत, त्याच्यापेक्षाही लाल घटापेक्षाही मोठे घट पण आहेत। हे त्यांचे जे धान्य हे 18 प्रकारचे धान्य असतात। कोण 9 प्रकारचे धान्य वापरतो, कोण 18 प्रकारचे धान्य वापरतात। हे ओटीचं सामान, ज्याला करंडा फणी हे वगैरे हे ओटीचं सामान। त्याच्याबरोबर हे आपीज असतो ओटीचं, त्याच्यामध्ये गुलाब पाणी, गोमित्र वेगवेगळे सगळं आपल्याकडे ते अवेलेबल। ह्याची काय किंमत आहे गुलाब पाण्याची? हे बघू शकता, 10 रुपये आहे। आणि तसंच आपल्याला रेडीमेड गोमूत्र सुद्धा मिळते, हे पण 10 रुपयाची बॉटल आहे। हे डायल्युटेड आहे का? ओके। त्याचबरोबर आपण बघू शकता इथे हळदी कुंकाचे पॅकेट आहे। ही कशी आहेत पॅकेटं? हे पण 10 रुपये। तसंच इथे आपल्याला कोणाला जवस वेगळं हवं आहे, मक्याचे दाणे वेगळे हवे असेल तर तेही पण 10 रुपयाचे पॅकेट आहे ना। आणि परत ह्यातले कुठलेही कडधान्य हवं असेल आपल्याला तेही आपण 10 रुपये। मिक्स मध्ये तुम्ही 20 रुपयाचं घ्या, 30 रुपयाचं घ्या, तुम्हाला जसं वाटेल। ओके, जशी आपल्याला क्वांटिटी लागते घट बसवताना त्याच्या हिशोबाने आपण घेऊ शकतो। जसं बघू शकतो हळकुंड आहे, आपल्याला लागणारा दोरा आहे, सुपारी आहे, तसंच त्याला बोलतात डेकोरवाळी हळकुंड। ओके, हे बघू शकतात। तसंच हे बघू शकतात, हे ओटीचं सामान आहे। तसंच पॅकेट सुद्धा बनवलेली आहेत मिक्स मध्ये, ही 10 रुपयाची पॅकेट आहे। तसंच आता आपलं हे काय आहे दादा? ही पंचा आहे। काही जण त्याच्यामध्ये जे फुला बोलतात पंचाचा, त्याच्यामध्ये ते दुधवाण वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते घटाचं स्थापना करतात त्याच्यामध्ये। ओके। काही जण टोपल्यांमध्ये करतात। ह्या प्रकारचे टोपले आहेत आपल्याकडे, फार लहानापासून ते फार मोठापर्यंत। तर हे बघू शकता, अशा प्रकारचे टोपले आहेत। हे कशी काय किंमत आहे? स्टार्टिंग ओके। लहान मोठी जशी तुम्ही घ्याल तशी। ही चक्रावाली टोपी आहे, टोपली आहे। परत ही पण आहे चक्रावाली मोठी आहे। त्याच्यानंतर ही यावर्षी या नवीन आलेल्या अशा पाट्या आहेत, ह्या बघू शकता, हे मस्त आहे, नवीन आलेले आहेत। हे काय प्रकारचं आयटम आहे? हे नायलॉन मध्ये असतं। कसं असतं की ह्या टोपल्यांना काय होतं, जास्त पाणी मारल्यानंतर ते बुरशी लागते। ओके। वापरल्यानंतर त्याला ते खराब होत नाही, बरोबर। तुम्हाला नंतर यूज पण होतो। हा, हे आपण असं कडधान्य वगैरे सोक करायला पण यूज करू शकतो। हे बघू शकता, हे छान आहे नायलॉनचं। आणि काय किंमत आहे ह्यांची? हे आपल्याकडे 150 पासून स्टार्टिंग आहे। ओके, तर हे बघू शकता, हे 150 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे। तर हे आपल्याला लागणारे हे जे मंडळाची घटस्थापना होतात त्याच्यासाठी ही मोठी। ओके। आणि ह्या टोपलीचा काय रेट आहे? 180 बघू शकता, 180 वगैरे आपले ह्याचे रेट आहेत। तर बघू शकता, अगदी रिझनेबल रेट्स आहे आणि भरपूर क्वांटिटी इथे आपल्याला अवेलेबल आहे। तर तुम्ही कधी पण या। हे आपला आहे ना, लालबागचा राजा जो बसतो ना, त्याच गल्लीमध्ये सेम इथे हे आपला दिगंबरा आर्ट्स आहे। तर इथे आपण बघू शकता, दुकानाच्या बाहेरच असं हे दादा घेऊन बसलेला आहे। तर सर्व वस्तू जे आपल्याला नवरात्री लागतात ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे। त्याचबरोबर इथे हे कपडे दिसतात, हे कसले आहे? हे बोलतात, हे वस्त्र बोलतात। ओके। ह्या वर्षी नवरात्रीमध्ये आपले जे देव असतात घरामध्ये, ते देव हे नवीन वस्त्रावरती ठेवले जातात, त्यांना पुसला पण जाते या वस्त्राने। ओके। त्यामुळे हे नवीन वस्त्र लोक खरेदी करतात। हे पत्रावळी आहे, हे ब्लाऊज पीस आहे त्या प्रकारचे। तर ब्लाऊज पीसचे काय रेट आहे? ब्लाऊज पीस आता तुम्ही घेणार कसं आहे, 20 वाला पण आहे, 60 वाला आहे, 70 वाला आहे, जसं घेणार तसं डिझाईन वाईज असतो। ओके। आता आपल्याकडे हे गरबा पण आहे, म्हणजे गरबा ह्या ठेवलेला आहे। तर हे बघू शकता, इथे हे गरबा पण आहे। ह्यामध्ये पण वेगळे साईजेस आहे, आपण बघू शकतो। तर हे काही धाकलेले आहेत, काही ओपन आहे। तर आता हे पूर्ण सेट येतो ना? हा, पूर्ण सेट आहे। तर काय किंमत आहे याची? त्याची जी किंमत आहे आपल्याकडे, आता शूटिंग पण आहे, ती 200 वाली, 250 वाली आहे, काही 300 वाले, काही 350 वाले। ओके। तर बघू शकता, इथे वेगळे साईजेस आहे, वेगवेगळे प्रकारचे हे घट आहेत, बघू शकतात। गरबा म्हणतात ह्याला। तसंच इथे छोटी साईज पण आहे, बघू शकतात आपण। तर असे हे प्रकारचे गरबा आपल्याला यांच्याकडे मिळणार आहे। तर जास्त हे गुजराती लोक वापरतात गरबा म्हणून घट स्थापनेला। तर इथे बघू शकता, सर्व प्रकारचे आपल्याला घट स्थापनेला लागणारे वस्तू एकाच छताखाली मिळणार आहे। तसं हे बघू शकता, हे असे लटकवले आहेत। हे असेच लटकवतात का दादा? बघू शकतात। ओके। तर बघू शकता, तर ही सुद्धा सोय आहे। तसंच आपल्याला लागणारे चुनरी सुद्धा इथे बघू शकतात, वेगळ्या साईजमध्ये आहेत, कलरमध्ये आहेत। आणि ह्यांची काय किंमत आहे दादा? 20 रुपयापासून स्टार्टिंग। ओके, बघू शकता, हे 20 रुपयापासून सुरुवात आहे। तर आता जसं आपण म्हणालो, इथे बरेचसे वस्तू आहेत, तर एकदा पुन्हा दाखवतो आहे।
तर तुमच्याकडे सुद्धा जर घट स्थापना करत असाल तर नक्की या दुकानाला येऊन भेट द्या आणि यांच्याकडनं बाय करा. आपलं गणेश नगरमध्ये जिथे लालबागचा राजा बसतो तिथे त्याच ठिकाणी दिगंबरा आर्ट्स आहे. आपण ह्यांचा पहिलीसुद्धा व्हिडिओ केला होता गौरी मुखोट्यांचा, तर तुम्हाला हे दुकान माहितीच आहे. तर अवश्य इथे या आणि भेट द्या. दादा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुझा नंबर? माझा नंबर आहे 9967409813. माझं कार्ड पण दाखवतो. हे आपलं हे दिगंबरा आर्टचं कार्ड आहे. आता हे जे मुकुट आहेत हे घटासाठी पण वापरले जातात आणि मार्गशीर्षसाठी पण वापरले जातात. मार्गशीर्षसाठी पण आता आमचं प्रोडक्शन अजून चालू आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन मुकुटे पण तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकतात अशा प्रकारचे हे मुकोटा आणखी येणार आहेत स्टॉकमध्ये, कारण आता त्यांनी प्रोडक्शन चालू केलं आहे. आपला नवरात्रीनंतर दसरा आणि मग मार्गशीर्ष असं हे आपलं सर्व सण लागोपाठ चालू होतात. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी बरेचसे मुकोटे बनवलेले आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ते अवेलेबल करून देणार आहे. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आधीही ऑर्डर करू शकतात किंवा बुक करू शकतात. आणि आम्ही पुन्हा एकदा येऊन इथे व्हिडिओ बनवणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तर तेव्हासुद्धा तुम्ही नक्की इथे या आणि चांगला प्रतिसाद द्या. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे दिगंबरा आर्ट्समध्ये आता आपण नवरात्रीला लागणारं साहित्य पाहिले आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला मग आता भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.